गडांचा राजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ले राजगड या ऐतिहासिक तीर्थस्थानाच्या आगळ्या वेगळ्या प्रदक्षिणेची ही कहाणी. नेचर लव्हर्स मालाडचे गडभक्त गेली 20 वर्ष हा उपक्रम समर्थपणे राबवत आहेत. नसरापूर वेल्हे रस्त्यावरच्या मार्गासनी गावापासून या राजगड प्रदक्षिणेची सुरुवात होते. तिथल्या नोंदणी कक्षात आपली नावं नोंदवूनच प्रदक्षिणार्थी धारकऱ्यांनी राजगडची वाट धरायची असते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, साताराच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातून राजगड प्रदक्षिणेसाठी धारकरी येतात आणि मार्गासनीच्या नोंदणी कक्षात आपल्या नाव, गाव, पत्त्याची नोंदणी करून गडाच्या दिशेनं पुढे निघतात. तुम्ही आलेला तुमचं सगळ्यांचं प्रथमतः या सुप्रभाती स्वागत करतोय. नेचर लव्हर्स ही जी संस्था आहे त्या संस्थेचं वैशिष्ट्य हे का आजवर जर तुम्ही कोणाला विचारलं तर खूप लोक सांगतील तुम्हाला आम्ही राजगड पाहून आलो, आम्ही राजगड ऐकून आलो, आम्ही राजगडवर जाऊन आलो. परंतु राजगड चौहंगाने फिरवताना का ज्याने फिरवला का ज्याने तुम्हाला प्रदक्षिणा घालायला लावली अशी ही संस्था आहे. गुंजवणे किल्ले राजगडच्या पायथ्याचं गाव. सकाळी सूर्योदय होतानाच प्रदक्षिणेचे वारकरी गुंजवण्यात पोहोचतात. आपल्या सामानासुमानाची जमवाजमव करतात आणि पाठीवर सॅक मारून गडाच्या वाटेला लागतात. राजगडाची वाट तशी टप्प्याटप्प्यांची, कधी दमवणारी तर कधी उसंत देणारी. गुंजवणे गावातूनच पहिल्या टेकाडाचा चढ सुरू होतो आणि झाडाझुडपांच्या कडेकडेनं पाऊलवाट टेकडीच्या माथ्याकडे सरकायला लागते. कधी ऊन तर कधी सावली गडकऱ्यांच्या सोबतीला असते. चालता चालता पाऊलवाटेचं रुंद रस्त्यात रूपांतर कधी होतं ते कळतच नाही. मग रस्त्यावरच्या लाल मातीतूनच पुढचा मार्ग आक्रमावा लागतो. गड चढताना दमवणाऱ्या घाईगर्दीपेक्षा सृष्टी सौंदर्याचा आनंद घेत संथपणे चालणंच अनेकांना आवडतं. आपल्या चालीनं आपल्या मर्जीनं चालायचं ठरवलं की एकट्यानं पुढे जायची तयारी हवी. अशा वेळी साथीदार पुढे जातात आणि आपण मात्र चालतच असतो. सोपा सरळ रस्ता संपतो न संपतो तोच डोंगराच्या कण्यावर सरपटणारा उभा रस्ता सामोरा येतो आणि त्या सरकत्या वाटेवरून चालताना भल्या भल्यांची दमछाक होते. सगळं शरीर घामेजून जातं. लागलेली धाप कमी करण्यासाठी थांबलं आणि समोर नजर टाकली की राजगडाचं मनोहारी दर्शन घडतं आणि त्याच्या थोरपणाची, राजेपणाची प्रचिती येते. लागलेली धाप कमी होते आणि गडाचे धारकरी मातीच्या वाटेनं पुढे निघतात. वळणं घेत वेडीवाकडी वाट कारवीच्या रानात शिरते. दोन्ही बाजूला कारवीची ताटं आणि मधून जाणारी फुटा 1.5 फुटाची वाट. ही वाट संपते आणि प्रदक्षिणेचे वारकरी चोर दिंडीच्या कातळ टप्प्यापर्यंत पोहोचतात. इथून पुढचा टप्पा तसा वारकऱ्यांची परीक्षा घेणारा. पण कातळातल्या निसरड्या पायऱ्या कपारींची वाट चढताना वाटेकडेच्या लोखंडी आधाराची मदत होते आणि चोर दिंडीपर्यंत अगदी सहज पोहोचता येतं. तटबंदीच्या भिंतीवर प्रदक्षिणेसाठी आलेल्यांचं स्वागत करणारा फलक लावलेला असतो. पाठीवरचे सॅक आणि सामान सांभाळीत लहान थोर स्त्री पुरुष वारकरी चोर दिंडीच्या पायऱ्या चढून
पद्मावती माचीवर येतात आणि डोंगर वाटेनं चढताना झालेली दमछाक पूर्णपणे विसरून जातात. आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यात नेचर लव्हर्सचे कार्यकर्ते कोणत्याही प्रकारची उणीव ठेवत नाही. नेचर लव्हर्स या संस्थेतर्फे आपल्या सर्वांचं गडावर हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. कार्यकर्ते आणि प्रदक्षिणार्थी यांच्यामध्ये आपुलकीची आपलेपणाची वीण विणली जाते. खरं तर हा केवळ गड प्रदक्षिणेचा कार्यक्रम नाही, तर गडदर्शन, गड समजून घेण्याचा उपक्रम आहे. गडाचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक दगड, प्रत्येक वास्तू इतिहासाची साक्षीदार आहे. या मुक्या पाषाणात दडलेला इतिहास मराठी माणसांच्या मनामनापर्यंत पोहोचायला हवा, म्हणूनच प्रदक्षिणेच्या कार्यक्रमात गडदर्शन आणि इतिहास कथनाचा अंतर्भाव केलेला आहे. बालेकिल्ला, गडाचा मुख्य भाग. पद्मावती माचीवरून बालेकिल्ल्यावर नेणारी वाट तशी बिकट. आधाराला लोखंडी सळ्या असल्या तरी तळापासून प्रवेशद्वारापर्यंतचा टप्पा गाठता गाठता मी म्हणणारे दमतात. मात्र प्रवेशद्वारी उभं राहून दाराच्या कमानीतून दिसणारं सुवेळ्या माचीचं दृश्य पाहिलं की मन अगदी भरून पावतं. आप्पा परब, इतिहासाचे गाढे अभ्यासक, आपल्या मधुर शैलीत आणि तितक्याच रांगड्या भाषेत आप्पा राजगडाचा इतिहास सांगतात, तेव्हा सर्व मंडळी अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात. आणि मग बाले किल्ल्यावरच्या पुरातन जोत्या दगडातून इतिहासाच्या खाणाखुणा शोधू लागतात. राजगडावरचं अत्युच्च ठिकाण म्हणजे बाले किल्ला. तिथं उभं राहिलं की लांबवर पसरलेला भूप्रदेश नजरेत भरतो आणि राजगडाची भव्यता सुद्धा लक्षात येते. बाले किल्ल्यावरून पद्मावती माचीची विशालता लक्षात येते. तिथलं तळं, वास्तू, देवळाचं विहंगम दृश्य मनाला अगदी वेगळाच आनंद देऊन जातं. महाराजांच्या कल्पक आखणीची आणि स्थापत्यशास्त्रातील अभ्यासाची प्रचिती येण्यासाठी महाराजांचे गड अभ्यासू नजरेनं न्याहाळायला हवे. पाली गावाच्या दिशेनं असलेला गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे पाली दरवाजा. या वाटेवरच्या पायऱ्यांना किती शूरवीर आणि समर्थांनी स्पर्श केला असेल हे त्या पायऱ्यांनाच ठाऊक. बाले किल्ल्यावर विखुरलेल्या प्रत्येक दगडाला इतिहास आहे. तिथल्या ढासळलेल्या जोत्या भिंतीची एक एक कथा आहे आणि हरेक वास्तूमध्ये आठवणींचा साठा आहे. राजगडाच्या आसमंतात घडलेल्या कटू गोड घटना प्रसंगांच्या कथागोष्टी आपल्या काळजात साठवून हे दगडधोंडे, वास्तुशिल्प वर्षानुवर्ष उभी आहेत. राजगड प्रदक्षिणेच्या निमित्तानं गडावर आलेले धारकरी, इतिहासाचे वारकरी राजगडाच्या अंगाखांद्यावर मुक्तपणे भटकतात.
विखुरलेल्या दगडा वास्तूतून इतिहासाच्या खाणाखुणा शोधतात. या मुक्त भटकंतीतून मिळणारा आनंद हा अलौकिक असतो, अतुलनीय असतो. राजगडावर दुसरा दिवस उजाडण्याआधीच वारकऱ्यांची लगबग सुरू होते. चहा नाश्ता घेऊन मंडळी तयार होतात. डोंगर माथ्यावर चहुदिशांना पसरलेल्या राजगडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी वारकरी आतुर झालेले असतात. अनुभव क्षमतेनुसार प्रदक्षिणार्थींचे गट पाडले जातात. त्यांना प्रदक्षिणेच्या वाटेची माहिती दिली जाते. वाटेवर कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा समजावून सांगितलं जातं. आणि मग महाराजांचा जय जयकार होतो. पालक सिंहासनाधीश्वर हिंदू पदपादशाह श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. निरोपानंतर एक एक गड सोडून प्रदक्षिणा मार्गाला लागतो. एका रांगेत चालत वारकरी पुढे निघतात. पद्मावती माचीपासून चोर दिंडी मार्गे माहितीच्या वाटेनं सारे जण झपझप चालत असतात. प्रदक्षिणेला आलेल्या वारकऱ्यांमध्ये छोट्या मावळ्यांची संख्या मोठी असते. त्यांचा वेगळा गट केला जातो. सर्व साहित्यानिशी तयार झालेल्या छोट्या मावळ्यांना ज्येष्ठ मंडळी निरोप देतात आणि भीतीचा लवलेशही मनात नसलेले हे छोटे सैनिक अतिशय उत्साहानं राजगडाच्या प्रदक्षिणेला निघतात. राजगडाची ही प्रदक्षिणा तशी सहज सोपी नाही. फरलांग 2 फरलांगाची मळलेली वाट संपली की मंडळी रान वाटेला लागतात. ही वाट तशी नेहमीच्या वापराची नसल्यामुळे तितकीशी मळलेली नाही. राजगडाच्या अवाढव्य आणि उंच डोंगरांच्या मध्यातून ही वाट धावत असते. कधी तिच्या दोन्ही अंगांना कारवीचं रान असतं, तर कधी पुरुषभर उंचीच्या सुकलेल्या गवतातून ही वाट पुढे सरकत असते.
उजव्या बाजूला कातळ कडा तर डाव्या बाजूला डोंगर उतार आणि मधून वेडीवाकडी जाणारी पाऊलवाट. सगळाच प्रवास थरारक तरीही पूर्णपणे सुरक्षित. छोट्या सैनिकांसाठी ही प्रदक्षिणा म्हणजे शहरी आरामदायी जीवनापेक्षा वेगळा अनुभव देते. रानवाटेनं चालण्याचा, झाडाझुडपातून वाटा काढण्याचा, पडता पडता सावरण्याचा आणि एकमेकांच्या संगतीनं मार्गक्रमण करण्याचा आनंद हे सगळे शूरवीर घेत असतात. प्रदक्षिणा मार्गावर टप्प्याटप्प्यावर चेकपोस्ट उभारलेले असतात. प्रत्येक गटाची तपासणी या चेकपोस्टवर होत असते. पाणी, प्रथमोपचार यासारख्या सेवा या चेकपोस्टवर उपलब्ध असतात. काही कारणानं पुढचा टप्पा पार करणं अशक्य असणाऱ्यांना तिथून पुन्हा गडावर नेलं जातं. प्रदक्षिणा मार्गावरील निसरड्या वाटेवर दोर लावलेले असतात. या दोरांच्या मदतीनं उताराची वाट संपवणं प्रदक्षिणार्थींना सोपं जातं. नुसतं चालत राहणं हा या प्रदक्षिणेचा उद्देश नाही. माथ्यावरून पाहिलेला राजगड चहुअंगांनी न्याहाळावा ही त्यामागची खरी कल्पना आहे. गडाची तटबंदी, तिची उंची, बांधणी या सगळ्यांची माहिती मिळवण्यासाठी मध्यम मार्गानं आखलेली ही प्रदक्षिणा अतिशय उपयुक्त ठरू शकते. सततच्या चालण्यामुळे आणि उन्हाच्या माऱ्यामुळे प्रदक्षिणार्थींना पाण्याची गरज लागणार हे स्वाभाविकच. पण काही मंडळींना पाठीवर ओझं वाहून नेण्याची सवय नसते. त्यामुळे लिटरभर पाण्याची बाटली सुद्धा त्यांना जड होते. प्रदक्षिणार्थींना पाणी मिळावं म्हणून सुवेळा माचीपाशी पाण्याची व्यवस्था केलेली असते. पाणी पिण्याच्या निमित्तानं प्रदक्षिणार्थी थोडेसे थांबतात. त्यामुळे थकलेल्या शरीराला विश्रांती मिळते आणि पुढच्या वाटचालीसाठी उमेद सुद्धा मिळते. सुवेळा माचीचं वळण घेऊन प्रदक्षिणार्थी पुढे निघतात. राजगडाच्या दुसऱ्या टप्प्यावर चालू लागतात. कधी दाट झाडा झुडपातून वळण घेणारी वाट कधी कातळ दगडाच्या छाताडावरून पुढे सरकते. कधी ती वाट डोंगर कड्याच्या कडेनं जाते तर कधी सोनपिवळ्या गवत रानातून सरकते. डोंगरातून खाली येणाऱ्या खळाळामुळे गुळगुळीत झालेल्या दगडावरून सुद्धा सावधपणे पुढे जावं लागतं. प्रदक्षिणार्थी 1.5-2 तास चालून काळेश्वरी बुरुजाच्या तळाशी पोहोचतात. तिथं त्यांची सरबतानं तहान भागवली जाते. या टप्प्यापाशी थोडीशी विश्रांती घेऊन सारे प्रदक्षिणार्थी पुन्हा पुढे निघतात आणि वळणावळणानं चालत राहतात. डोंगराच्या मध्यावरून प्रदक्षिणा घालणाऱ्या मंडळींवर तटबंदीवरून लक्ष ठेवलं जात असतं. प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती सारी मदत देण्याची व्यवस्था आयोजकांनी अगदी चोखपणे केलेली असते.
राजगडाची ही संजीवनी माची, जितकी प्रेक्षणीय तितकीच भक्कम आणि सुरक्षित सुद्धा. तिच्या पायथ्याशीच दुपारच्या भोजनाची व्यवस्था केलेली असते. बुरुजावरून थेट भोजन थांब्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी खास व्यवस्था केलेली असते. चिलखती बुरुजाची संजीवनी माची म्हणजे स्थापत्य कलेचा वेगळाच नमुना. या माचीच्या बांधणीतून महाराजांच्या संरक्षणविषयक दृष्टीची कल्पना येते. प्रदक्षिणेचा 2/3 टप्पा संजीवनी माचीपाशी संपतो. सलग 6-7 तास चालून थकलेले सारे प्रदक्षिणार्थी भोजन टप्प्याशी येतात, तेव्हा त्यांचं स्वागत केलं जातं. तपासणी केंद्रावर आपल्या बच्चे कंपनीचं हार्दिक स्वागत. भरपेट जेवणासोबत चविष्ट ताकाच्या कढीवर सगळे अगदी तुटून पडतात. आपण पार केलेल्या टप्प्याचं निरीक्षण करत मंडळी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतात. आळू दरवाजाजवळ असलेल्या या विसाव्याच्या ठिकाणाहून राजगडाचं होणारं दर्शन अतिशय सुखद आणि आनंद देणारं असतं. माचीपासून थेट बाले किल्ल्यापर्यंतचा सारा भाग या टप्प्यावरून सहजपणे दिसतो. पण प्रदक्षिणा पूर्ण झालेली नसते. प्रदक्षिणार्थी पुन्हा सज्ज होतात आणि माचीपाशी वळण घेऊन शेवटचा टप्पा चालू लागतात. या वाटेवरून संजीवनी माचीची दुसरी बाजू नजरेत येते. प्रदक्षिणा मार्गावरून तिची बांधणी, तटबंदीवर केलेल्या बुरुजांची रचना पाहायला मिळते. दिवसभर चालणारे प्रदक्षिणार्थी अंतिम टप्पा मागे टाकत आपल्या ध्येयाकडे, प्रदक्षिणेच्या पूर्णत्वाकडे वाटचाल करत असतात. टप्पा शेवटचा असला तरी वाट काही सोपी नसते. काही ठिकाणी सावधतेची कसोटी लागते. कडेकडेने जाताना संयमी पावलं उचलावी लागतात. एक एक टप्पा मागे टाकत प्रदक्षिणार्थी चोरदिंडीपाशी येतात आणि पुन्हा कातळ वाटेनं पद्मावती माचीवर परततात. राजगडाची 20 किलोमीटर लांबीची प्रदक्षिणा पूर्ण केल्याच्या आनंदात सारे प्रदक्षिणार्थी मशगूल असतानाच सूर्य मात्र क्षितिजा पल्याड जातो.
तुझा आशीर्वाद आमच्या पद्मावती माचीवरची देवी पद्मावती म्हणजे शक्ती देवतेचं प्राचीन रूप. तिच्याच कृपाप्रसादामुळे 20 वर्षांपूर्वी सुरू केलेली राजगड प्रदक्षिणा कोणताही अपघात अडथळा न येता आजही सुरू आहे. आणि म्हणूनच नेचर लव्हर्सचे गिरीमित्र तिची पूजा अर्चा करतात, तिची ओटी भरतात, तिच्या आरतीनं रात्र जागी करतात. पद्मावतीच्या आरती प्रसादानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. भगवे फेटे बांधलेले शिवभक्त झेंडे मशाली नाचवीत पद्मावतीच्या देवळासमोरील पटांगणातून सदरेवर जातात. अस्सल मराठमोळ्या पद्धतीची ही मिरवणूक पद्मावती देवीच्या जुन्या स्मृतींना उजाळा देते. नाचत गात घोषणा देत ही मिरवणूक सदरेवर येते. महाराजांच्या प्रतिमेला साक्षी ठेवून सभा होते. शिवभक्त आप्पा परब महाराजांचं मोठेपण सर्वांना सांगतात. समस्त प्रदक्षिणार्थी, धारकरी आणि नेचर लव्हर्सचे कामकरी हे स्तवन मनपूर्वक ऐकतात. अरे मरा नहीं वही की जो जिया नहा पके लिए, उसी उदार की कथा सरस्वती बखानसी, उसी उदार से धरा कृतार्थ सार्थ बोलती, अन्यथा या धरणीला तुम्ही भार आहात. तिसरा दिवस सत्काराचा. या दिवशी नियमितपणे राजगड प्रदक्षिणेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठांचा सत्कार आणि सन्मान केला जातो. प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक दिलं जातं. आणि निरोपाची वेळ येते. 2 दिवसांच्या सहवासातून निर्माण झालेल्या नात्यानं एकमेकांना निरोप दिले जातात. राजगडाच्या वियोगाचं दुःख आणि त्याच्या प्रदक्षिणेच्या पूर्णत्वाचा आनंद मनात घेऊन राजगडाचे हे प्रदक्षिणार्थी डोंगर उतरू लागतात आणि एका धाडसी उपक्रमाची यशस्वीरित्या सांगता होते. नेचर लव्हर्स ही मुंबईची संस्था गेली 19 वर्ष राजगड प्रदक्षिणेचा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या राबवत आहे.
पुण्याजवळच्या गुंजण मावळातला राजगड म्हणजे एक विलक्षण दुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून 1395 मीटर्स उंचीवर असलेला हा दुर्ग शिवाजी राजांनी न्याहाळला, हेरला आणि 3 माच्या बांधून त्यांनी तो अभेद्य करून टाकला. सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अशा 3 माच्या आणि तो विलक्षण बालेकिल्ला हे राजगडाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. स्वतः शिवाजीराजे या दुर्गावर जवळजवळ 24 वर्ष राहिले. राजगड हा देखणा किल्ला आहे. ट्रेकर्सचा अत्यंत आवडता असा किल्ला आहे आणि नेचर लवर्स ही संस्था आता आपलं 20वं वर्ष या राजगड प्रदक्षिणेचं हे राबवत आहे. 1986 साली या संस्थेनं राजगडाच्या प्रदक्षिणेचा उपक्रम सुरू केला. मी 88 साली स्वतः त्या प्रदक्षिणेत भाग घेतलेला होता आणि 88 सालपासून गेल्या वर्षापर्यंत अनेक वेळा मी राजगडावर गेलो. ही संस्था अत्यंत उत्तमरित्या हा कार्यक्रम राबवित आहे. गेल्या 19 वर्षात त्यांनी हजारो आबाल वृद्धांना राजगडाची ही यशस्वी प्रदक्षिणा करून दिलेली आहे. राजगडाचा थरार फार विलक्षण आहे आणि त्या थराराचा भास या लोकांना त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या प्रदक्षिणेचं हे 20वं वर्ष आहे. या संस्थेचे सर्व शिलेदार आणि त्यांचे हितचिंतक यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि या 20व्या वर्षासाठी त्यांना शुभेच्छा देतो.